नमस्कार मंडळी, गावी गेल्यानंतर कुठे ना कुठेतरी छोटी मोठी ट्रिप ही निघतच असते. तर आम्ही नेहमी आमच्या आजूबाजूला असणाऱ्या ग्रामदेवता आणि कुलदेवतांना जात असतो. तर हे आहे माझ्या माहेरी असणारे श्री तुळजाभवानी देवीचे मंदिर आणि हे मंदिर आहे डोंगरावरती. तर खालून येताना मला काही व्हिडिओ काढायला जमला नाही, कारण रस्ता खूप कठीण होता. वरती आल्यानंतर मी हा व्हिडिओ काढलेला आहे. तुम्ही बघू शकता, खूप छान संध्याकाळची वेळ होती. 5 वाजले होते संध्याकाळचे आणि हे तुम्ही बघू शकता, खूप छान असे ऊनसुद्धा कमी झाले होते आणि हवाही खूप सुटली होती. तर मंदिरामध्ये जाताना ही मोठमोठी चाफ्याची झाडे दिसत आहेत, तर त्याच्यामधून आम्ही असे जात होतो मंदिरामध्ये. वरती गेल्यानंतर खूप चाफ्याची फुले पडली होती आणि हे बघू शकता तुम्ही, खूप मोठमोठी झाडं आहेत. ही चाफ्याची सुंदर अशी फुलं खाली गळून पडली होती. तर ते आम्ही बघत आणि इकडे तिकडे मस्त हवा सुटली होती. वरती गेल्यानंतर मन असं प्रसन्न झालं होतं आणि आता आम्ही चाललो आहे मंदिरामध्ये. तर हा आहे मंदिराचा एंट्रन्स. तर इकडे देवीच्या खूप साऱ्या गोष्टी आहेत. तर तुम्ही बघू शकता, चाफ्याची खूप सारी फुलं पडलेली आहेत आणि आता आम्ही वरती चाललो आहे. तर हा आहे देवीचा आमचा पिल्लू तर असा मध्येच उभा राहिला आहे आणि पप्पाला सांगतो की मी पहिला आलो, तुझ्या आधी आलो आणि मी विनर झालो. तर पिल्लू सगळ्यांच्या आधी वरती गेला आणि हे मंदिर आता दुपारच्या वेळेला बंद असते, कारण जे काही पुजारी आहेत ते दुपारी त्यांची पूर्ण पूजा वगैरे आवरून लोक यायचे बंद झाले की घरी निघून जातात. तर आम्हाला खूप लेट झालं होतं, कारण आम्ही ऊन पण होतं आणि पिल्लू आणि बेबीला थोडं उन्हाने त्रास होतो आहे, त्याच्यामुळे आम्ही थोडं उशिराच निघालो. तर ही आहे देवीची सुंदर अशी सुबक मूर्ती. तर इकडे आम्ही आलो, मस्त अशी पूजा केली. नंतर आम्ही देवीचा अभिषेक केला, मस्त पादुकांवरतीच अभिषेक केला आणि नंतर इथे मस्त बसून असं देवीसमोर मस्त पूजा झाल्यानंतर थोडा वेळ बसलो. आणि हे मंदिर दगडाचं असल्यामुळे खूप थंड आणि प्रसन्न वाटत होती. देवीची मुद्राही तुम्ही बघू शकता, हसमुख आणि प्रसन्न मुद्रेची ही देवीची मूर्ती आहे. तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की सांगा आणि आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा. बाय बाय.